थँक यू जीसस. हालेलुया. प्रार्थना करूया. देवाकडे आपण सर्वजण पाहूया. हा समय त्याच्या जवळ जाण्याचा आहे. बाबा शांताराबा खलाबा शांताराबा. पवित्र येशू, आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो. सर्वजण आम्ही तुझे आभार मानतो. आज आमच्या हृदयाची तू भेट घेत आहेस. आमच्या हृदयासंग प्रभू देव बाप्पा तू बोलत आहेस. आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो. पुन्हा आज आम्हाला शिक्षणाचं महत्व कळू दे आणि आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. येशूच्या नावात आम्ही पुन्हा एक संधी केली. आमेन. हालेलुया. सगळेजण जोराने बोला हालेलुया. सो परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. बोल येशू मसीह की. तर आपण शिकत आहोत खोटं शिक्षण. जेरुसलेम, माता जेरुसलेम याविषयी आम्ही शिकत आहोत आणि याचा प्रस्तावना आम्ही पाहिलेला आहे. आणि आता आपण खोटे शिक्षण त्यांचे जे तत्व आहेत, मदर जेरुसलेम, यरुशलेम मात्याचा जो पंथ आहे त्याचे तत्व किंवा काही मुद्दे किंवा त्यांचे नियम किंवा अटी काय आहेत तुम्ही आणि मी पाहिलेले आहेत. तर त्याचा संस्थापक तुम्ही आणि मी पाहिला आहे. त्याचं नाव आहे अहन स्वांग हो. आणि मग तो संस्थापक असल्या कारणानं त्याने हे मिशन सुरुवात केलेली आहे. पवित्र शास्त्राला धरून काही त्यांनी मुद्दे तयार केलेले आहेत आणि मग त्यांनी हे खोटं शिक्षण या जगामध्ये प्रस्थापित केलेलं आहे. हे ओरिजिनल बायबल नसून हे बायबल खोटं आहे. आणि मग त्याने हा सिद्धांत त्यांच्या खोट्या पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलेला आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की पुष्कळ खोटे लोक येणार आहेत आणि पुष्कळ खोटे लोक येऊन विश्वासणारे जे लोक आहेत, मंडळीमधले जे लोक, त्यांच्याकडे येतील आणि त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह आणि अद्भुते करतील. काय करतील? चिन्हे आणि अद्भुते करतील आणि खूपसे लोक फसवले जातील. मग देवाच्या लोकांनो, प्रश्न हा आहे की जे लोक खोटे आपल्याकडे येणारे आहेत, हे कल्टवाले, ते आपल्याला चिन्ह दाखवणार किंवा चमत्कार आमच्या जीवनामध्ये करणार आहेत किंवा अलौकिक चमत्कार, ज्या अवघड गोष्टी आहेत अशा गोष्टी ते शक्य करून तुमच्या जीवनामध्ये दाखवतील. मग माझा प्रश्नचिन्ह हा आहे का इतक्या दिवस हा कल्ट येण्याच्या अगोदर नगर जिल्ह्याला, माझा हा प्रश्न आहे, नगर जिल्ह्यातील मंडळीला, चर्चला जाणाऱ्या लोकांना, भक्ती करणाऱ्या लोकांना, देवाची सेवा कार्य करणाऱ्या लोकांना माझा हा प्रश्न आहे की हा कल्ट किंवा हे कल्ट, आमच्या खोटं शिक्षण आमच्या जीवनात येण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि ह्या पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये
या महाराष्ट्रामध्ये आणि या जगामध्ये आतापर्यंत चमत्कार केले आहेत किंवा नाही? मंडळीचं उत्तर पाहिजे. सगळेजण म्हणा जोराने. चमत्कार, कुठला चमत्कार बाकी आहे का? मग देवानं प्रभू येशूच्या नावामध्ये आतापर्यंत चमत्कार केलेले आहेत आणि मग हे खोटे शिक्षणवाले येऊन तुमच्यामध्ये चमत्कार करणार आहे, तर त्याला तुम्ही आणि मी बळी पडलं नाही पाहिजे. तुम्हाला आणि मला हे समजणं गरजेचं आहे की देवाच्या लोकांनो, चमत्कार आमच्या प्रभू येशूने आमच्या जीवनात ज्या दिवशी आम्ही विश्वास धरला किंवा ठेवला, त्या दिवशीच आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं चमत्कार केलेले आहेत. आणि सगळ्यात मोठा चमत्कार हा आहे की देवानं आमचं जीवन बदलून आज त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या पवित्र शास्त्राच्या वचनानुसार तुम्ही आणि सगळे लोक जीवन जगत आहोत. बोला सगळेजण आमेन. आणि मग आता पुढे जाणार आहोत, आपण त्यांचे तत्व पुढे पाहणार आहोत आणि आपण काढू स्तोत्र संहितेचं पुस्तक, अध्याय क्रमांक 147. त्यामध्ये 2 ते 12 वचन आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरं वचन आपण वाचूया. परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधून वसवितो, इस्रायलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो. परमेश्वर काय म्हटलं आहे? इस्रायलास किंवा देवाच्या लोकांची काय करतो? बोला, काय करतो? पुनर्वसनी करतो. धरणग्रस्त जे लोक आहेत, पाण्यामध्ये बुडालेले आपल्या समोर उदाहरण आहेत, त्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना काय केलं जातं? पुनर्वसन. त्यांना दुसरीकडे जागा दिल्या जातात आणि त्यांची वसाहत त्या ठिकाणी किंवा घरं त्यांची त्या ठिकाणी बांधण्यास त्यांना परवानगी देतात. आध्यात्मिक जीवनामध्ये देव देखील आमची पुनर्वसन करणारा आहे, येशू मसीह की. आणि आम्हाला देखील नव्या जन्माला तो घालणारा परमेश्वर आहे. आणि मग ह्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो, देव आपल्या लोकांना एकवट करतो आणि मग यरूशलेम मध्ये त्याला म्हटलेलं आहे. पण या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो 2 पासून तर 12 वचनापर्यंत या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. आणि मग यामध्ये आम्ही पाहतो मध्ये या पुस्तकांमध्ये देखील येशूच्या शिष्यांना किंवा विद्यार्थ्यांना माहिती नव्हती इस्रायलचे राज्य किंवा देवाचे राज्य परमेश्वर कधी स्थापन करणार आहे. आणि हे त्याच्या 12 शिष्यांना देखील माहित नव्हते. पुढे लिहिलं आहे की तू कोरिया देशात केव्हा येशील? कोरिया देशात केव्हा येशील? आता अजून एक उदाहरण आहे, इब्री करास पुस्तक याचा अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 23. 12वा अध्याय 22 आणि 23 वचन. म्हणजे राज्य स्थापण्याविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. परमेश्वर त्याच्या लोकांविषयी काय करणार आहे त्याचे भविष्य त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं होतं. परंतु चुकीचं शिक्षण या ठिकाणी काय सांगत आहे ते आम्हाला बघायचं आहे. इब्री करास 12वा अध्याय 22 आणि 23 वचन.
जर ह्या वचनामध्ये देखील तुम्ही आणि मी जरी वाचलं आणि तुम्हाला आणि मला समजून येईल की देवाच्या राज्याविषयी या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षितांचे कृत्य पहिला अध्याय आणि 6 आणि 7 या वचनामध्ये देखील देवाचं राज्य कसं स्थापन केलं जाईल, केव्हा स्थापन केलं जाईल याविषयी या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी लिहिलेलं आहे की जे येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना माहीत नव्हतं त्या गोष्टी या ठिकाणी लिहिल्या गेलेल्या आहेत. त्यांचं भविष्य लिहिलं गेलेलं आहे. आणि मग या ठिकाणी तुम्हाला आणि मला पाहायला मिळेल ख्रिस्ताचं जे दुसरं आगमन आहे कधी होणार आहे तुम्ही आणि मागच्या आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे. मग आता आम्ही पाहणार आहोत पुढे लिहिलं आहे 3ऱ्या मुद्द्यामध्ये येशू देहरूप धारण करून या पृथ्वी तलावरती आला. म्हणा येशू ख्रिस्त देहरूप धारण करून या पृथ्वी तलावरती आला. सगळे बोलत नाही का? आवाज येत नाही सगळे जण. तर पहा जे यरुशलेम जे पंत आहेत, यरुशलेम मातावले काय शिकवतात त्यांचे तत्व आपण पाहत आहे. ते असे म्हणतात यरुशलेम माता म्हणजे जांगील जहा ही मानव रूप धारण करून या जगामध्ये आली. काय तडजोड केली बघा बरं का त्याने. पण पवित्र शास्त्र या विधानाला खोटे ठरवतो. म्हणजे आपलं पवित्र शास्त्र त्यांचं विधान चुकीचं ठरवतो. बायबल असे सांगते फक्त येशू ख्रिस्त देवाचे प्रतिरूप असलेला देह धारण करून या जगामध्ये आला. बरोबर आहे ना? व तो पूर्ण देव व पूर्ण मानव होता. येशू देवाचे पुरुषात्मक दर्शन व्यक्तिमत्व घेऊन या जगामध्ये आला. त्यामुळे माता देवाचे प्रतिरूप होऊ शकत नाही. कोणाला? येशू देहरूप जगात धारण करून आला. बायबल आम्हाला या प्रकारे शिकवतो. आई येऊ शकते का? बोला सगळ्यांना, आई येऊ शकते का? आई देहरूप धारण करून आलेली, पण त्यांच्या पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट लिहून ठेवलेली आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, हे लोक म्हणतात की ही माता झांगील जहा, ही माता आपल्याला पिता प्रगट करते. आपल्याला देवपित्याला कुणी दाखवला आहे, प्रगट केला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने. देवाच्या वचनात असं म्हटलं आहे, ज्याने मला पाहिलं, फिलिपाला तो म्हटला त्याने माझ्या स्वर्गीय पित्याला पाहिलं. तो म्हणतो पिता आणि मी एकच आहे. ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला त्याने स्वर्गीय पित्यावर किंवा सनातन परमेश्वर जो आहे त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. येशू असं म्हणाला की जो कोणी माझं बोलणं ऐकतो तो माझं बोलणं ऐकत नसून स्वर्गीय पित्याचं बोलणं ऐकतो. आमेन. असे पुष्कळ वचन प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेलं आहे की मी स्वर्गीय पित्याकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. असं तो म्हटला की स्वर्गीय पित्याने मला तुमच्यासाठी पाठवलं आहे. आणि त्या स्वर्गीय पित्याची भेट घालून देण्यासाठी किंवा तुम्हाला गाठ घालून देण्यासाठी, माणसाची भेट घालून देण्यासाठी मी या पृथ्वी तलावरती आलेलो आहे. पण हे जे लोक सांगतात की ते येशू ख्रिस्ताने केलेलं नाही, जे करणारे आहे ती आहे झांगील जहा. म्हणा झांगील जहा. तर बायबलचं वचन या ठिकाणी त्याला खोटं ठरवतं.
पवित्र शास्त्रामध्ये असा कुठलाही उल्लेख तुम्हाला आणि मला आढळत नाही. येशू मसीह की पुढे लिहिलं आहे, कारण शुभवर्तमान असे करते की किंवा असे स्पष्ट करते की फक्त येशू ख्रिस्त पित्याला प्रगट करतो. कोण करतो? चला एक वचन वाचूया. यव्हानाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन क्रमांक 1. यव्हानाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. प्रारंभी शब्द होता प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि शब्द देव होता. शब्द म्हणजे कोण? प्रारंभी हा शब्द होता आणि शब्द देवासह. देवासह म्हणजे सनातन परमेश्वर, स्वर्गीय पिता, ईश्वर, भगवंत, हे शब्द आहेत. हालेलुया. आणि मग त्या शब्दाने म्हणजे येशू ख्रिस्ताने आपल्याला परमेश्वर काय आहे, देव कसा आहे, त्याची ओळख पटवून दिलेली आहे. कारण येशू ख्रिस्त पित्याबरोबर सुरुवातीपासून होता. फॉर एक्झाम्पल के लिए मी जर या ठिकाणी गैरहजर आहे तर मी या ठिकाणी स्तवनला वर्शिप करण्यासाठी, गाणे गाण्यासाठी किंवा वचन सांगण्यासाठी प्रगट करणार आहे किंवा पुढे ठेवणार आहे. ज्या दिवशी मी नसेल या मंदिरामध्ये त्या दिवशी स्तवन या ठिकाणी प्रीच करल किंवा स्तुती या ठिकाणी प्रीच करल किंवा आध्यात्मिक जे तिमत्य लेकर आहे त्या ठिकाणी ते प्रीच करणार आहे. स्तवन माझ्या बरोबर आहे. स्तवन माझा स्वभाव जाणतो, माझं बोलणं, उठणं, बसणं माझे लेकर जाणत आहेत. आध्यात्मिक जीवनामध्ये देखील जे मंडळीमध्ये घडवलेले लेकर आहेत, तयार केलेले लेकर आहेत, उभे केलेले लेकर आहेत, त्यांना माझं जीवन हे ठाऊक आहे. आणि मग ही साक्ष ज्यावेळेस या वेदीवरती उभे राहतील किंवा अजून कुठल्या चर्चमध्ये त्यांना बोलवण्यात येईल त्यावेळेस ते काय सांगणार आहे, माझे पप्पा कसे वर्शिप करत होते तसं मी वर्शिप देवाच्या आत्म्याकडून शिकलो. माझे पप्पा कसे प्रीचिंग करत होते, त्याने मला काय कसं करायला शिकवलं, तसा ते म्हणा देवाच्या कृपेने मी शिकलेलो आहे. म्हणजे काय या ठिकाणून तुम्हाला आणि मला कळतं की लेकरू बापाच्या जवळ असेल तर बापाचा स्वभाव हा लेकराला ठाऊक असतो. आमेन. तसाच स्वर्गीय पिता हे जग बनवण्याच्या अगोदर पासून येशू ख्रिस्त त्याच्या बरोबर होता. शब्द म्हणजे कोण? येशू त्याच्या पित्याबरोबर होता. म्हणून पित्याचा स्वभाव प्रगट करण्यासाठी तो या जगामध्ये अवतरला. पुढं वचन वाचा, 12 वचन त्यामध्ये. म्हणून यव्हान आपल्याला तशी ओळख करून देत आहे. हा 12व वचन. तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. जे स्वतःचे त्याचे लोक आहेत त्याच्याकडे येशू ख्रिस्त आला, देहरूप धारण करून आल्यानंतर त्यांना भेटायला गेला. काय चांगली बातमी बघा. आपल्या भाऊबांधांना, पाहुण्यांना, मित्रमंडळीला तो भेटायला गेला. पुढं तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. तरी त्याच्या लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही.
परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जितक्यांनी त्याच्यावरती काय ठेवला विश्वास तितक्यांना त्याने आपली मुलं म्हटलेली आहे. आम्ही कोणाची मुले आहेत आज म्हणा मी प्रभू येशूचा मुलगा आहे, मी प्रभू येशू ख्रिस्ताची मुलगी आहे. आणि जोरदार टाळ्या वाजा आपल्या बापाला, मग हृदयापासून टाळ्या वाजा, त्याने मला लेकरू केला आहे. बोल येशू मसीह की. जितक्यांनी त्याच्या नावावरती विश्वास ठेवला. बघा खूप लोक म्हणताना आढळतात आमचा देव आहे, आमचा देव आहे, आमचा देव आहे, परंतु ते त्या येशूला ओळखत नाहीये. ज्या येशू ख्रिस्त त्या गावात वाढला, लहानचा मोठा झाला, ज्या घरामध्ये कुटुंबाच्या मध्ये तो जन्माला आला, सुताराच्या त्या गावकऱ्याने देखील त्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नाही. अरे त्याचेच लोक त्याच्यावरती भाव ठेवत नव्हते, विश्वास ठेवत नव्हते आणि कबूल करत नव्हते की हा देवाचा पुत्र आहे म्हणून. पण आज तुमच्या सारख्याचं माझ्या सारख्याचं किती मोठं भाग्य आहे की त्या येशू ख्रिस्ताला आम्ही पाहिलं नाही, त्याचं आणि आमचं काही नातं पण नाही रक्ताचं. आणि आज वचन ऐकल्यामुळे, त्या वचनावर तुम्ही आणि विश्वास ठेवल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने वरखेड मधील प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला आज त्याने त्याची मुलं म्हटलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये, या संपूर्ण जगामध्ये जेवढे लोक आज येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्यांनी धर्म नाही बदलला, ते देवाची मुलं झालेली आहेत. आम्हाला धर्म बदलायचा नाही, सामर्थ तर आम्हाला देवाची मुलं म्हणून जगायचं आहे की मी देवाचा मुलगा आहे आणि मी देवाची मुलगी आहे. तुमचा धर्म तुमच्या घरी ठेवा. म्हणा सगळेजण आमेन. तुमची जात तुमच्या कपाळावरती लिहा, पण मी नेहमी सांगतो तुमचं अंतःकरण येशू ख्रिस्तासाठी जरूर द्या. कारण देव तुम्हाला आणि मला विश्वास ठेवणाऱ्याला लेकरं म्हणतो. त्यामध्ये 18 वचन आपण वाचू. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही, देवाला कुणीही कधी पाहिले नाही. तो एकुलता एक जन्मलेला, जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो, देव पित्याच्या उराशी किंवा उजव्या हाताला असतो, त्याने त्याला प्रगट केले आहे. त्याने म्हणजे येशू ख्रिस्ताने देव पित्याला किंवा परमात्म्याला किंवा सनातन ईश्वराला तुमच्या आणि माझ्या समोर त्याने प्रगट केला आहे की तो पिता कसा. कुणी पाहिलं देवाला? कसा आहे देव, कसा दिसतो देव? जगामध्ये देवाचे चित्र केले जातात, पण पवित्र शास्त्र आम्हाला साक्ष देतं देव दिसला नाही कोणाला. आणि माझं नेहमी उदाहरण आहे, जर माझ्या स्तुतीला पेंटिंग मध्ये जर ती फर्स्ट क्लास असेल चित्रकार मध्ये, आणि मी जर स्तुतीच्या समोर उभा राहिलो तर स्तुती माझं ड्रॉइंग हुबहूब काढणार आहे, माझं चित्र हुबेहूब काढणार आहे. का? स्तुतीच्या समोर मी उभा आहे म्हणून. स्तुती माझं नाक काय आहे, माझा डोळा घारा आहे ना, माझं तोंड वाकडा आहे का सरळ आहे, माझे केस वाकडे आहे का सरळ आहेत का कुरुळे आहेत, है ना, हुबेहूब माझा चेहरा लांब आहे का गोल आहे का खोलगट आहे. स्तुतीला सगळं समोर दिसत आहे. आणि मग स्तुती सेम टू सेम माझं चित्र कार्डशीट पेपर वरती पेन्सिलने काढणार आहे आणि त्याच्यामध्ये कलर भरणार आहे.
देवाच्या लोकांना स्तुतीने मला पाहिलंय म्हणजे बापाला पाहिलंय म्हणून स्तुती ड्रॉइंग काढू शकते, बापाचं चित्र काढू शकते. पण देवाला जॉन यव्हान म्हणतो कुणी पाहिलं नाही. कुणी आतापर्यंत या जगामध्ये पाहिलेलं नाही. देव कसा आहे, तो सनातन परमेश्वर कसा आहे, त्याचं दर्शन कोणाला देखील झालेलं नाही. मग प्रश्नचिन्ह हा आहे की त्याचं चित्र काढलं कसं. आणि मग चित्र काढलं तर काढलं, पण असं लिहिलंय वेदामध्ये नातस्त प्रतिमा असती. ईश्वराची मूर्ती बनवू नका आणि त्या मूर्तीला तुम्ही भजू नका. ईश्वराची मूर्ती बनवण्यास तुम्हाला परवानगी नाही. आणि जर तुम्ही ती मूर्ती बनवली तर मूर्ती बनवणारा देखील मूर्ख आहे आणि मूर्ती पूजा करणारा देखील मूर्ख आहे. आणि हा मूर्खपणा आयुष्यभर त्याचा जर चालत राहिला तर असं लिहिलं आहे, हा मूर्खपणा त्या मनुष्याला अंध्रम प्रवेशंते, नरकामध्ये त्याचा जीव आत्मा टाकल्याशिवाय राहणार नाही एक दिवस. सावधान. जॉन आम्हाला म्हणतो देवाला कुणी कधी पाहिलं नाही. देव कोणाला दिसला? खऱ्या देवाला ओळखत नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. खऱ्या देवाला ओळखत नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. सोन्या चांदीचे देव त्याला चोराचे भेव. बोला. सोन्या चांदीचे देव त्याला चोराचे भेव. चोर येतात घेऊन जाई रे, चोर येतात घेऊन जाई रे. खऱ्या देवाला ओळखत नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. खऱ्या देवाला ओळखत नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बोल येशू मसीह की. बाजारचा भाजीपाला आहे का आम्हाला सापडायला दिसायला तो? अरे मोशेला आग्रह धरला, हट्ट धरला त्याने देवाला पाहण्याचा. देवा मला तुला पाहायचं आहे, तू कसा आहेस. एवढा हट्ट. त्याला मित्र देखील देवाचा म्हटलंय. पण असं लिहिलं आहे, देव म्हटला ठीक आहे, तुझा लय हट्ट आहे तर मी तुला दर्शन देतो. आणि मग फक्त असं लिहिलंय की देवानं मोशेला फक्त पाठ दाखवली. असं लिहिलंय मोशे उपडा पडला होता देवाच्या उपस्थितीमध्ये. साक्षात जर देवाचं दर्शन जर एखाद्या माणसाला जर झालं ना तर कुणी जिवंत राहणार नाहीये. जागेवर भस्म होताल तुम्ही आणि मी. तो देव एवढा प्रकाशमान आहे, त्याला कोणी पाहत नाही. अरे 60 व्होल्टचा बल्ब, 5 व्होल्टचा बल्ब जर त्याच्याकडे तुम्ही बारकाईने पाहिलं तर डोळ्याला अंधारे येतात. कल्पना करा, या सूर्यनारायणाकडे पाहिलं तर डोळ्याला अंधारे येतात काही क्षणामध्ये. मग सूर्यनारायणाला बनवणारा जो परमेश्वर आहे तो किती प्रकाशमान असेल, त्याला कोण कसा पाहिजे. जॉन किती खरं बोलतो. पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं की हे लिह की देवाला कुणी कधी पाहिलं नाही. कितीतरी पिढ्या होऊन गेल्यात तरी देवाला कुणी पाहिलेलं नाही. आदामाला ज्यावेळेस देव भेटायचा असं लिहिलं आहे, तो प्रकाशाच्या द्वारे भेटायचा, डायरेक्ट समोर येत नव्हता देव. पण आज जगात किती मूर्खपणा चालू आहे ना हे आम्हाला समजतं. येशू मसीह की. पुढे लिहिलं आहे, या 3 शास्त्र भागातून तुम्हाला आणि मला दिसतं, या वचनाच्या द्वारे आपल्याला हे दिसून येते की येशू ख्रिस्त जो शब्द होता तो देहधारी होऊन या जगात आला. आणि हे लोक देव माता, ऐका, हे लोक यरुशलेम माता किंवा देव माता या सिद्धांतावर विश्वास ठेवतात. त्यामुळे ते देवावर विश्वास ठेवत नाहीत तर अनेक देवावर विश्वास ठेवतात. हा पंथ काय करतो? एखाद्यावर विश्वास नाही